बेकायदेशीरपणे आधार कार्ड तयार केले। हे आधार कार्ड दाखवून भारतीय नागरिक म्हणून वावरू लागला। सुपारी विक्रीचे काम करताना देहू येथे रोख 80,000 रुपये देऊन त्याने जागा घेतली। आम्हाला तर सर ते इतक्या वर्ष राहत होता, मला तर काही एवढं त्याचे काही प्रॉब्लेम तर नव्हता। मग सासूबाईंनी विकलं होतं सर, आम्हाला तर काही त्याच्यातलं माहिती नव्हतं सर। ते कधीपासून राहत होता? तो लई दिवसापासून राहत होता सर, मला पण एवढं म्हणजे नाही। ते दुसरीकडे पण राहत होता ना, इथं येऊन माझ्यापाशी राहत होतं, इथं घरापाशी म्हणजे 5 वर्ष झाले वाटतं असं अंदाज। त्यासोबत कोणी इथे राहत होतं? कोण कोण? ते बायको आणि पोरच होतं सर। किती मुलं होती त्याला? त्याला 2च होतं सर। तो आणि बायको? बायको होती सर। एकच बायको होती? एकच बायको होती सर। खरेदी खताची नोंद न करता स्वतःचे घर बांधले, तसेच भारतीय पासपोर्टही मिळवले। जुलै महिन्यात 4 रोहिंग्या हे म्यानमारमधून बांगलादेशात आणि बांगलादेशातून थेट मावळमधील देहू रोड परिसरातील गांधीनगर भागात पंडित चाळीत बेकायदेशीर पद्धतीने राहत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली। त्यानंतर त्यांनी या चौघांवर कारवाई केली होती। मात्र याच्यातल्या एक मुजमिल खान याने देहू रोडला 80,000 रुपयांच्या जागा विकत घेतली। त्या जागेवर घर बांधलं आणि संसार देखील थाटला। बनावट कागदपत्र वापरून ही जागा बेकायदेशीर पद्धतीने विकत घेतल्याची माहिती समोर येत आहे। पुढील कारवाई पोलीस प्रशासन करतात। दहशतवादी विरोधी पथकाने पुणे जिल्ह्यातील जे देहू आहे, देहू भागामध्ये कारवाई करण्यात आली होती आणि त्या कारवाईच्या संदर्भात जी काही देहू जी कारवाई मुजलिन खान हा जो आरोपी आहे किंवा जो म्यानमारमधून म्यानमारमधून जी काही रोहिंग्या ही जमात आहे त्या जमातीतून तो येतो असं सांगण्यात येत आहे। आणि आपण पाहतोय की त्याचं हे घर आहे, तो अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्य करत होता। अनेक दिवसांपासून या ठिकाणी त्याचं कुटुंब असेल, त्याचं जो व्यवसाय होता तो व्यवसाय या ठिकाणावरून तो करत होता असं सांगण्यात येत आहे। आपण स्थानिकांकडनं जी काही त्यांच्या बाजूला लोक राहतात त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की त्याचा जो दिनक्रम होता तो कसा होता किंवा काय होता, तर स्थानिकांकडनं आपल्याला सांगितलं जातं की तो इतक्या दिवस राहत होता, पण आम्हालाही माहीत नाही की तो नेमका कोण होता किंवा काय होता। आम्ही त्यांच्याशी जो काही व्यवहार होता तो व्यवस्थित होता, पण आम्हालाही माहीत नाही की तो नेमका कुठला होता किंवा तो इथे कसा आला। काही दिवसांपूर्वी त्याने इथे घर खरेदी केलं आणि तो या ठिकाणी राहत होता। आणि कालांतराने ज्यावेळेस दहशतवादी विरोधी पथकाने जी काही कारवाई केली त्या कारवाईमध्ये समोर आले की हा म्यानमारमधून रोहिंग्या जमात आहे त्या जमातीतून हा येतो आणि तो घुसखोरकडून किंवा अवैधरित्या हा पुण्यामध्ये आलेला आहे आणि पुण्यामध्ये अनेक वर्षांपासून तो इथे राहतोय। त्याने इतरही कागदपत्र जी काही बनावट तयार केली होती, आधार कार्ड असेल, पासपोर्ट असेल किंवा इतर जी काही कागदपत्र आहेत त्याने ती इथे मिळवली होती आणि तो इथला एक स्थानिक रहिवासी म्हणून अनेक दिवसांपासून राहत होता। आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की यापुढील कारवाई नेमकी पोलीस प्रशासन कसं करतंय किंवा याकडे नेमके जो कोण खान आहे त्या खानचे अजून काही लागेबंदे किंवा त्याचे संबंध कुठेपर्यंत होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। विजय रणदिवे, सुदर्शन मराठी।